नमस्कार, मी विलास बडे. न्यूज 18 लोकमतच्या महाराष्ट्र अनलिमिटेड या बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. पुढच्या तासाभरात आपण जाणून घेणार आहोत दिवसभरातल्या महत्त्वाच्या बातम्या. पण सुरुवातीला हेडलाईन्स. हेडलाईन्स प्रायोजक सोफा फॅक्टरी, द कंप्लीट लिव्हिंग सोल्युशन्स अंडर वन रूफ. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाशिक जिल्ह्याच्या दौऱ्यावर अवकाळीमुळे झालेल्या नुकसानीची करणार पाहणी. राज्यात सुरू असलेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान. अनेक ठिकाणी रब्बी पिकं, फळबागात जमीनदोस्त. यंदा सरासरीच्या 94% पावसाची शक्यता. तर महाराष्ट्रात जुलै ऑगस्ट मध्ये कमी पाऊस, क्लायमेटचा अंदाज. सामना हे राष्ट्रवादीचं मुखपत्र. संजय शिरसाटांचा संजय राऊतांवर खोचक टोला. सोळा एप्रिलला केंद्रीय गृहमंत्री अमित शहा मुंबईत. अमित शहांच्या हस्ते आप्पासाहेब धर्माधिकाऱ्यांचा महाराष्ट्र भूषण पुरस्कारानं होणार सन्मान. धर्माच्या नावावर पर्यटन सुरू. मुख्यमंत्र्यांच्या अयोध्या दौऱ्यावरून संजय राऊतांचा निशाणा. राज्याचे प्रश्न वाऱ्यावर सोडून अयोध्येत गेल्याचं म्हणत टीका. परभणी शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या पाईपलाईनच्या वॉलमधून गळती सुरू. प्रशासनाच्या दुर्लक्षानं हजारो लिटर पाणी वाया. नागपुरात पाणी प्रश्न पेटला. पालिका मुख्यालयाच्या पायऱ्यांवर मनसेचं आंदोलन. चर्चा करण्यासाठी आयुक्त वेळ देत नसल्यानं संताप. महिलांना एसटी प्रवासात 50% सवलत दिल्यानं खासगी प्रवासी वाहतुकीवर परिणाम. सरकारच्या निर्णयाविरोधात जळगावात चालक मालक संघटनांचं आंदोलन. बीडच्या भैरवनाथ यात्रेत नृत्यांगणा नाचवण्याची परवानगी द्या. गावकऱ्यांची अजब मागणी. परंपरा खंडित न करण्याची प्रशासनाला विनंती. मुंबईत तापमानाचा पारा वाढला. पुढील 4 दिवस तापमान 36 अंशांपेक्षा अधिक राहण्याचा अंदाज. मुंबईकरांच्या अंगाची लाही लाही. सुरुवातीलाच बातमी आहे ती म्हणजे राज्यातल्या बळीराजा संदर्भातली. मागील महिन्याभरात तिसऱ्यांदा अवकाळी पावसानं नाशिक जिल्ह्यात शेती पिकाचं अतोनात नुकसान केलंय. नाशिक जिल्ह्यातले शेतकरी आर्थिक संकटात सापडलेले आहेत. अशात अयोध्या दौऱ्यावरून परतलेले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन नुकसानीची पाहणी करणार आहेत. लवित, भगूर, सिन्नर या गावांमधले नुकसान झालेल्या शेती पिकांचा ते आढावा घेणार आहेत. वादळी वाऱ्यासह गारांच्या वर्षावासह झालेल्या अवकाळी पावसाच्या तडाख्यानं काढणीला आलेला गहू, हरभरा, उन्हाळा कांदा, त्याचबरोबर भाजीपाला आणि पिकांना सुद्धा मोठा फटका बसलाय. अशातच अनेक भागात शेतकरी संताप व्यक्त करतोय. कुछ लोग कहते थे कि यहाँ पर किसानों को नुकसान हो रहा है, बेमौसम बारिश हो रही है, नुकसान हो रहा है, और ये अयोध्या में चले गए. लेकिन आपको मैं बताऊंगा, मैं सुबह 7 बजे से मेरे चीफ सेक्रेटरी से लेके विभाग के सभी सेक्रेटरी, सभी कलेक्टर जहाँ जहाँ नुकसान हुआ है उनसे लगातार संपर्क बनाए रखा. मैं ऑफिस में बैठ के या घर में बैठ के आदेश देने वाला मुख्यमंत्री नहीं, मैं फील्ड पर उतर के काम करने वाला मुख्यमंत्री है. मैं ये ऐसा मुख्यमंत्री है कि जमीन से जुड़ा हुआ है, कार्यकर्ताओं की भावनाओं से जुड़ा हुआ है. मैं खाली आदेश देके एयर कंडीशन में बैठने वाला मुख्यमंत्री, घर में बैठने वाला नहीं. अवकाळी पावसाच्या संदर्भात पंचनाम्याचे आदेश दिलेले आहेत. त्या ठिकाणी प्राथमिक अंदाज देखील आमच्याकडे आलेले आहेत. अंतिम अंदाज आल्याबरोबर आपल्याला सांगू.
तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आता शेतकऱ्यांच्या नुकसानीचं पाहणी करण्यासाठी शेतकऱ्याच्या बांधावर दाखल झालेले आहेत. आपल्याला कल्पना आहे की 2 दिवसापासून ज्या प्रकारे गारपीट झालेली आहे, काही ठिकाणी अवकाळी पाऊस पडलेला आहे, त्यामुळे शेतकऱ्यांचं शेतमालाचं मोठं नुकसान झालेलं आहे आणि या नुकसानीची पाहणी करण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे थेट बांधावरती पोहोचलेले आहेत. याआधी कृषी मंत्री बांधावरती पोहोचलेले होते आणि आता थेट मुख्यमंत्रीच शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची पाहणी करतायत. राज्यातल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा ते प्रयत्न करतायत, त्यांचं सांत्वन करण्याचा प्रयत्न करतायत. नाशिकमधून मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या या पाहणी दौऱ्याला सुरुवात केलेली आहे. सर्वाधिक फटका अवकाळी पावसाचा नाशिक जिल्ह्याला बसलेला आहे. हजारो हेक्टरवरची पिकं ही जमीनदोस्त झालेली आहेत आणि त्या पिकांची पाहणी करण्यासाठी आता मुख्यमंत्री थेट बांधावर पोहोचलेले आहेत. बब्बू शेख आपले प्रतिनिधी आता आपल्यासोबत आहेत. बब्बू, ज्या प्रकारे नुकसान झालेलं आहे, मुख्यमंत्र्यांचा हा दौरा राज्यातल्या या शेतकऱ्यांसाठी, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी किती मोठा दिलासा ठरू शकतो? खरं तर 2 दिवसापासून या भागात अवकाळी पाऊस आणि गारपीट मोठ्या प्रमाणात झालेली आहे, अतोनात नुकसान झालेले आहे आणि शासनाने दिलासा द्यावा अशी शेतकऱ्यांची मागणी होती. मंत्री आता हेलिकॉप्टरने पोहोचलेले आहे. आता शेतकऱ्यांच्या बांधावर थोड्याच वेळात 5-10 मिनिटात ते पोहोचणार आहेत आणि शेतकऱ्यांना त्यांच्याकडून मोठ्या अपेक्षा आहे, कारण गेल्या वर्षी जे नुकसान झालेलं आहे त्याची अद्याप भरपाई मिळाली नाही असं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे. त्याच्यामुळे मुख्यमंत्र्यांनी केवळ आश्वासन न देता किमान ठोस भूमिका घ्यावी आणि लवकरात लवकर मदत कशी देता येईल यासाठी त्यांनी पावले उचलावे असं या शेतकऱ्यांचं इथं म्हणणं आहे. नक्कीच बब्बू, जेव्हा एखादं संकट कोसळतं तेव्हा स्वाभाविकपणे अपेक्षा अशी असते की राज्याच्या कारभाराने धीर द्यायला हवा. आज मुख्यमंत्र्यांचं हे येणं आणि त्यांची विचारपूस करणं, सांत्वन करणं हे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना किती धीर देणारं ठरू शकतं? नक्कीच, कारण राज्याचे जे प्रमुख आहेत ते त्यांच्या दुःखात सहभागी होण्यासाठी येत आहेत, त्यांना सांत्वन करण्यात येत आहे. त्याच्यामुळे शेतकरी समाधानी पण आहे. तातडीने याची दखल घेतलेली आहे. मुख्यमंत्री तातडीने बांधावर येत आहे, हे कौतुकास्पद असल्याचे शेतकऱ्यांचं म्हणणं आहे. परंतु फक्त बांधावर येऊन पाहणी करून न जाता काहीतरी त्यांनी पदरात आम्हाला पाडावं, कारण जे नुकसान आहे तो अतोनात आहे. शेकडो हेक्टरवरील पिकं जी आहेत जमीनदोस्त झालेली आहे. त्याच्यामुळे शेतकरी हा मेटाकुटीला आलेला आहे. कांदा असो, द्राक्ष असो किंवा इतर रब्बीचे पीक असो, सर्व हे उद्ध्वस्त झालेले आहे. हातातोंडाशी आलेला घास तो तो निसर्गाने हिरावून घेतलेला आहे. त्याच्यामुळे मुख्यमंत्र्यांकडून शेतकऱ्यांना मोठ्या आशा आहे आणि ते आशा नक्की पुरा करतील असं शेतकऱ्यांना वाटतंय. बब्बू, ही गोष्ट खरी आहे की राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी तातडीनं दखल घेत सगळी कामं बाजूला ठेवून शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी ते बांधावर पोहोचले, पण ज्यांनी आधी सर्वात आधी प्रशासनात पोहोचवायला हवं होतं तो तलाठी असेल, मंडळ अधिकारी असेल, हे सगळे जण पंचनामे करण्यासाठी तिथं पोहोचलेत का? शेतकऱ्याच्या बांधावर ही यंत्रणा पोहोचली का ज्यांनी पंचनामे करणं गरजेचं आहे आणि पंचनामे सुरू झालेत का? खरं तर ही शोकांतिका आहे का अद्याप ही तलाठी असो किंवा शासकीय यंत्रणा असो ही शेतकऱ्यांच्या बांध्यावर अद्यापही पोहोचलेली नाहीये. मुख्यमंत्री पोहोचत आहे, इतर नेते पोहोचत आहे, पण शासकीय यंत्रणा जी आहे, अधिकारी वर्ग जो आहे तो अद्यापही खळबळून जागा झालेला नाहीये. कदाचित मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यानंतर तरी ते बांधावर पोहोचतील, पंचनामे करतील आणि तातडीने त्याचा अहवाल शासनाकडे पाठवतील असं अपेक्षा शेतकऱ्यांनी व्यक्त केलेली आहे. मात्र अद्यापपर्यंत तरी कोणताही तलाठी असो किंवा शासकीय यंत्रणेचा अधिकारी असो हा शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचलेला नाहीये. बब्बू, साधारणपणे आपण नाशिक जिल्ह्याचं जर भौगोलिक सगळं चित्र बघितलं तर आपल्याला असं दिसतं की रब्बी पिका मोठ्या प्रमाणात, कारण गोदेचा सगळा परिसर आहे, अनेक धरणं नाशिक जिल्ह्यामध्ये आहेत, धरणांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो, मोठ्या प्रमाणात बागायती शेती केली जाते. त्यामुळे अवकाळी पावसाचा दरवर्षी सातत्याने या सगळ्या भागाला फटका बसतो आणि अवकाळी पाऊस आल्यानंतर सर्वाधिक नुकसान इथं होतं, कारण रब्बीचं क्षेत्र मोठं आहे. आताची जी गारपीट झालेली आहे, या गारपिटीमध्ये किती हे नुकसान झालेलं आहे, काही प्राथमिक अंदाज समोर आलाय का? खरं तर सलग ही अतिवृष्टी, गेल्या वर्षी अतिवृष्टी, त्याच्यानंतर दुष्काळ आणि आता अवकाळी, याच्यामुळे हजारो हेक्टर, गेल्या महिन्यात जो अवकाळी पाऊस आणि गारपीट झाली होती त्यावेळेला या भागातले जवळपास 1.5 लाख हेक्टरच्या वर
नुकसान झालेलं होतं. त्याचे पंचनामे पूर्ण झालेले नाहीये. तर आता पुन्हा हे अवकाळी गारपीट झाली, याच्यातही शेकडो हेक्टर जे पिकांचे आहे ते नुकसान झालेलं आहे. बागा उद्ध्वस्त झालेले आहेत. द्राक्ष बाग असो, डाळिंब बाग असो, आंबे असो, कांदा, या सर्व पिकं उद्ध्वस्त झाली. शेकडो हेक्टर पिकांचं नुकसान झालेलं आहे असा अंदाज वर्तवला जाते. मात्र ती भरपाई कधी मिळणार? कारण गेल्या खरंय. वर्षापासून भरपाईची हा सवाल आहेच बब्बू, तुम्ही सोबत राहाच. पण आता या घडीची ही मोठी महत्वाची बातमी आहे की नाशिक जिल्ह्यामध्ये ज्या प्रकारे अवकाळीनं थैमान घातलेला आहे, जबरदस्त असा तडाखा दिलेला आहे, या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी, त्यांचं सांत्वन करण्यासाठी, झालेल्या पिकांची पाहणी करण्यासाठी म्हणून राज्याचे मुख्यमंत्री हे बांधावरती पोहोचलेले आहेत. राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी बांधावरती पोहोचणं हे अतिशय गरजेचं होतं, कारण जोपर्यंत राज्याच्या कारभाऱ्यांपर्यंत याचं गांभीर्य जात नाही तोपर्यंत खालची यंत्रणा सुद्धा गांभीर्यानं कामाला लागत नाही. राज्याचे मुख्यमंत्री आज जेव्हा या दौऱ्यावरती येत आहेत तेव्हा स्वाभाविकपणे त्याचं गांभीर्य अधिक वाढतं आणि मग यंत्रणा सुद्धा तितक्या ताकदीनं कामाला लागते, खडबडून जागी होते. पण अगदी एका दिवसाच्या आत राज्याचे मुख्यमंत्री हे बांधावरती पोहोचलेले आहेत. लक्ष्मण घाटोळ आपले प्रतिनिधी आता आपल्यासोबत आहेत. लक्ष्मण, मुख्यमंत्र्यांचा हा दौरा सध्या कुठे सुरू आहे, त्या परिसरातली काय स्थिती आहे आजची, शेतकऱ्यांचं काय भावना आहे? विलास, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाशिकच्या सटाणा तालुक्यातील ग्रामीण भागामध्ये शेती पिकांची झालेली नुकसान जे आहे त्याच्या पाहणीसाठी येत आहे. यापूर्वी देखील मुख्यमंत्र्यांच्या संवेदनशीलतेचा प्रत्यय जो आहे तो नाशिककरांनी वेळोवेळी घेतलेला आहे. त्यामध्ये बस दुर्घटनेचा विषय असो किंवा यापूर्वी झालेल्या शेतकऱ्यांच्या नुकसानीचा असो. पुन्हा एकदा काल परवा 2 दिवसांपूर्वी जो नाशिक शहरामध्ये आणि नाशिक जिल्ह्याच्या ग्रामीण भागामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस झाला, गारपीट झाली. त्या गारपिटीमुळे शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालं होतं. उभी पिकं शेतकऱ्यांची या गारपिटीमुळे उद्ध्वस्त झाली होती आणि या शेतकऱ्यांना धीर देण्यासाठी स्वतः राज्याचे मुख्यमंत्री आता सटाण्याच्या दौऱ्यावर दाखल झालेले आहे. काही वेळापूर्वी त्यांचं सटाणा हेलिपॅडवरती आगमन झालं आणि ते त्यानंतर या भागातल्या ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात बर्फवृष्टी झाली, गारपीट झाली, त्या भागामध्ये त्यांची पाहणी जी आहे ती होणार आहे आणि त्या ठिकाणच्या शेतकऱ्यांना ते धीर देणार आहे. त्या ठिकाणी जिल्हाधिकारी असतील, विभागीय महसूल विभागाचे अधिकारी, या सगळ्यांना त्या ठिकाणी बोलवण्यात आलेलं आहे. तातडीनं पंचनाम्याचे आदेश जे आहे ते दिले जाणार आहे आणि एक तातडीची मदतीची घोषणा जी आहे ती मुख्यमंत्र्यांकडून नक्कीच. लक्ष्मण, आता आपल्या प्रेक्षकांना अपडेट देऊया. दृश्य आपल्यापर्यंत पोहोचलेली आहेत. राज्याचे मुख्यमंत्री हे दादा भुसे यांच्या सोबत पोहोचलेले आहेत. शेतकऱ्याच्या बांधावरती शेतकऱ्यांशी ते संवाद साधतायत आणि ही गोष्ट अतिशय महत्त्वाची आहे की राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी अगदी तातडीनं एका दिवसाच्या आत राज्याचे मुख्यमंत्री हे बांधावरती पोहोचलेले आहेत आणि त्यांनी याची तात्काळ दखल घेतलेली आहे. केवळ ते कुठल्या मंत्र्याला पाठवून त्यांनी त्याची माहिती घेतलेली नाहीये किंवा प्रशासकीय अधिकाऱ्यांना दौऱ्यावर न पाठवता स्वतः त्यांनी बांधावर जाण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि काल त्यांचा अयोध्या दौरा झाल्याच्या नंतर तातडीनं आज ते शेतकऱ्यांच्या बांधावरती पोहोचलेले आहेत आणि जे नुकसान अवकाळीनं सातत्यानं नाशिक जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांचं झालेलं आहे त्या सगळ्याची पाहणी करतायत. लक्ष्मण घाटोळ आपले प्रतिनिधी आहेत. लक्ष्मण, शेतकऱ्यांच्यावर दुहेरी संकट आहे. आसमानी आणि सुलतानी अशा 2 प्रकारचं संकट आहे. एका महिन्यामध्ये 3 वेळा गारपीट होते. एकातून सावरलं तोपर्यंत दुसरी गारपीट, दुसऱ्यातून सावरलं तिसरी गारपीट आणि या सगळ्यातून जरी सावरून एखादं पीक हाती लागलं तर पुन्हा बाजारात त्याला कवडीमोल भाव आहे. त्यामुळे पुन्हा एकदा तिथं गारपीट आहेच एक प्रकारची. आता या शेतकऱ्यांच्या समोर जे यक्ष प्रश्न निर्माण झालेले आहेत यातून त्यांना काय अपेक्षा आहे सरकारकडून? खरं तर गारपीट मुळे झालेलं हे 2 दिवसांपूर्वीचं नुकसान असेल. यापूर्वी देखील आपल्याला माहिती आहे अतिवृष्टी झालेली होती. अतिवृष्टीमुळे या शेतकऱ्यांची उभी पिकं जी आहे ती उद्ध्वस्त झाली होती. काल झालेल्या गारपीटमुळे या भागामध्ये सर्वाधिक पिकवलं जाणारं द्राक्ष जे आहे त्याला मोठ्या प्रमाणात फटका बसला होता. फटका असा बसतो ज्यावेळेला एक गार त्या झाडाच्या पानावर पडती त्यावेळेला त्या पानाची पूर्ण पाने जी आहे ती त्या गारपिटीच्या माऱ्यामुळे झडली जातात. यामुळे शेती पिकांचा अर्थात जी हिरवीगार झालेली पिकं असतात, पानविली असती ती पूर्णपणे
तुटून जाती, पूर्णपणे पानं जी आहे ती फाटली जाते. त्यामुळे या भागातील हे जे द्राक्षाचं महत्वाचं पीक आहे, त्याचबरोबर डाळिंबाचं महत्वाचं पीक आहे, याचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं. काही पानवेली आहे प्रमाणामध्ये, ज्यामध्ये टरबुजासारखं पीक नव्यानं या भागातला शेतकरी घेऊ पाहत होता, त्याचं देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे. आणि त्यामुळे या शेतकऱ्यांना जर तातडीची मदत मिळाली तर निश्चितपणे हा शेतकरी पुन्हा एकदा नव्यानं उभा राहू शकतो, अशा सगळ्या प्रकारची परिस्थिती आहे. निश्चितच लक्ष्मण मी तुम्हाला थोड्या वेळासाठी थांबवतोय. शेतकरी संवाद साधतायत मुख्यमंत्र्यांशी, त्यांना सांगतायत आपली व्यथा. आपण जरा ऐकूया ते काय म्हणतात. आपल्याला कल्पना आहे की नाशिक जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात द्राक्ष बागा आहेत, डाळिंबाच्या बागा आहेत आणि या फळबागांचं मोठ्या प्रमाणात या गारपिटीने नुकसान झालेलं आहे. एकानंतर एक अशी सगळी संकट या संपूर्ण फळबागांवरती आलेली आहेत. भाजीपाल्याचं मोठ्या प्रमाणात तिथं पिकं घेतली जातात, त्याचबरोबर कांद्याचं सुद्धा मोठ्या प्रमाणात पीक घेतलं जातं. या पिकांना सातत्यानं फटका बसतोय आणि त्यामुळे शेतकऱ्यांना आता दिलासा देण्यासाठी म्हणून राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी थेट बांधावरती जात त्यांची व्यथा जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यांच्यासोबत काही मंत्री सुद्धा आहेत. शेतकऱ्यांनी जे नुकसान झालेलं आहे गारपिटीमुळे, फळबागांचं जे नुकसान झालेलं आहे ते दाखवण्याचा प्रयत्न करतात. आपण ऐकूया ते काय संवाद काय साधतायत. शांतता ठेवा. ताई तुम्ही तिकडे जा. फोटो नका. इथं बी फ्लॅश लागते का? 2 मिनिट. हे सगळ्यांचे लाईव्ह चालू, शांत बसा रे. अरे आता काय थोडं बघू राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे नाशिक जिल्ह्यातल्या सटाणा तालुक्यातल्या शेतकऱ्यांच्या बांधावरती पोहोचलेले आहेत. गेल्या 2 दिवसापासून जे शेतकऱ्यांच्या शेतीचं हे अतोनात नुकसान झालेलं आहे, हे दृश्य अस्वस्थ करणारी आहेत. हे दृश्य इथल्या शेतकऱ्याच्या बर्बादीचा पंचनामा करणारी आहेत. हे दृश्य शेतकऱ्याच्यावर उडवलेल्या मोठ्या आसमानी संकटाची साक्ष देणारी आहेत. बघा, हे पीक पूर्णपणे आडवं झालेलं आहे. शेतकऱ्यांच्या स्वप्नांची अक्षरशः माती झाली आहे. त्याच्या कष्टाचा चिखल झाला आणि या सगळ्याची पाहणी करण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे नुकसानग्रस्त भागामध्ये शेतकऱ्याच्या बांधावरती जाऊन पोहोचलेले आहेत. हतबल झालेला शेतकरी मुख्यमंत्र्यांना, राज्याच्या कारभाऱ्यांना आपले व्यथा मांडतोय. ही इकोसिस्टीम अधिक चांगल्या प्रकारे आपल्याला तयार करता येईल, याचा अमरावतीला तर फायदा होईलच, पण पश्चिम विदर्भाला मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना फायदा होईल आणि आमच्या युवांच्या हाताला देखील मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी जे काही काम आहे ते काम मिळेल. आपल्याला कल्पना आहे की बजेटमध्ये आपण रिद्धपूर इथे घोषणा केली होती की मराठी भाषा विद्यापीठ, मराठीतला आद्य ग्रंथ ज्या ठिकाणी लिहिला गेला तिथे मराठी भाषा विद्यापीठ तयार करण्याच्या संदर्भात आपण निर्णय घेतला होता. आज त्याचाही आढावा आम्ही घेतला आणि त्या आढाव्यामध्ये एक कमिटी आता आम्ही इमिजिएट तयार केली आहे, जी 2 महिन्यामध्ये या विद्यापीठाच्या संदर्भातले म्हणजे पुढच्या 15 दिवसात ती कॉन्स्टिट्यूट होईल आणि त्यानंतर 2 महिन्यामध्ये हे विद्यापीठ कसं सुरू करायचं
त्याला ॲफिलिएटेड विद्यापीठ करायचं की अनेक ठिकाणी भाषा विद्यापीठ हे एकल विद्यापीठ आहे तसं करायचं, अशा प्रकारच्या वेगवेगळ्या मुद्द्यांचा परामर्श घेऊन त्या संदर्भात सगळ्या सूचना 2 महिन्यामध्ये ही कमिटी त्या ठिकाणी देईल. त्यानंतर आम्ही विद्यापीठ सुरू करणार आहोत. आज मी तिथले आपले सगळे मानोबा पंथाचे मोहन बाबा आणि सगळे लोक होते, त्यांच्याशी चर्चा केली आणि सुरुवातीला, कारण बांधकामाला वर्ष, 1.5 वर्ष, 2 वर्ष लागू शकतं, त्यामुळे सुरुवातीला तिथे ज्या काही इमारती आता उपलब्ध आहेत, आपण पर्यटन विकास महामंडळाच्या माध्यमातून काही इमारती बांधल्या आहेत, काही थीम पार्कच्या इमारती आहेत, तर यातल्या कुठल्या तरी 1-2 चांगल्या मोठ्या इमारतींमध्ये सुरुवातीला हे विद्यापीठ सुरू करता येईल का, जेणेकरून त्याचं वर्किंग सुरू होईल आणि विद्यापीठ डेव्हलप होता होता वर्ष, 1.5 वर्षामध्ये त्याच्या इमारती देखील त्या ठिकाणी तयार होतील. तर हाही विचार आम्ही त्या ठिकाणी करतो आहोत आणि त्याकरता त्यांनी देखील संमती दिली आहे. ही कमिटीच त्या संदर्भातला निर्णय घेईल की ते फिजिबल आहे का, आणि फिजिबल असेल तर ते त्या ठिकाणी लवकरात लवकर हे विद्यापीठ सुरू करण्याच्या संदर्भातला निर्णय आपण करणार आहोत. टेक्सटाईल पार्कमध्ये आता टेक्सटाईल झोन जो आपला होता त्याच्यात काही उद्योग आलेले आहेत, ते पीएम मित्रामध्ये कन्वर्ट नाही, त्याची गरज नाही आहे, कारण पीएम मित्रामध्ये आपण त्या ठिकाणी एकत्रित सोयी देतो. त्या सोयी आपण टेक्सटाईल झोनला देखील दिलेल्या आहेत, त्यामुळे त्यांना पीएम मित्रामध्ये कन्वर्ट होण्याची आवश्यकता नाही आहे. जर काही ॲडिशनल इन्सेंटिव्ह असेल पीएम मित्राच्या लोकांना मिळणार असेल आणि तो जर यांना मिळाला नसेल तर त्याचाही विचार आम्ही करू. त्यामध्ये 5Fचा उल्लेख करण्यात आला, फायबर टू कॉटन असा शेतकऱ्याच्या शेतातल्या कामकापासून. कारण काय आहे की जिनिंग प्रेसिंग पासून पुढचे सगळे उद्योग हे आपल्याला त्या ठिकाणी करायचे आहेत, त्यामुळे कापसावर व्हॅल्यू ॲडिशन जी करायची असते ती सगळ्या प्रकारची व्हॅल्यू ॲडिशन तिथे झाली पाहिजे एकाच ठिकाणी. एकाच ठिकाणी. मराठी भाषा विद्यापीठ जे आहे उद्योगचं, ते पब्लिक युनिव्हर्सिटी मॉडेल राहील का कोणत्या? पब्लिक युनिव्हर्सिटीज राहणार आहे ते, आणि ती गव्हर्नमेंट फायनान्स पब्लिक युनिव्हर्सिटी असणार. त्यासाठी जी समिती जी आपण म्हणाला ती समिती कोणाच्या नाही, आता ती आता मला आमच्या सचिवांनी माहिती दिली की आता त्यांनी ती समितीचं प्रारूप पाठवलेलं आहे, तिथनं गेल्याबरोबर त्या प्रारूपाला मी मान्यता दिली. सर, अमरावतीमध्ये 2013 पासून तर 2016 पर्यंत 6 असे फ्रॉड आहे, त्यामध्ये जवळपास 54,000 नागरिकांची 190 कोटींनी फसवणूक झाली आहे. पोलिसांनी तपास केला, सक्षम प्राधिकारी नेमले, प्रकरण तपास पूर्ण करून दोषारोपपत्र दाखल केले, पण अजूनही सक्षम प्राधिकरणाकडून काहीच झालेलं नाही. त्याच्यात मालमत्ता सुद्धा पोलिसांनी जप्त केलेली आहे. शासनाची काय भूमिका राहील सर? ते जरूर. आता तुम्ही मला आत्ता विचारलं, आता माझ्याकडे याची माहिती नाही, पण मी माहिती घेऊन. सूर्या राणा लँडमार्क त्याच्यात 6 बरोबर आहे, पण आता 2013 ते 16ची माहिती एकदम डोक्यात तर पक्की नाही राहू शकत, त्यामुळे मी विभागाकडनं माहिती घेऊन, लेकिन पण लोकांचे पैसे परत मिळण्याच्या संदर्भात जी कारवाई करायची असेल ती करू. आणि सर, दुसरा एक विषय नवीन वाळू धोरणाचा आहे. म्हणजे यावर्षीचं पूर्ण सीझन गेलाय, पण अजूनही नवीन वाळू धोरण लागू. नवीन वाळू धोरण लवकरच लागू होणार आहे. महाराष्ट्रामध्ये वाळू माफियाच्या कब्जातनं वाळू बाहेर काढण्याकरता नवीन धोरण तयार केलं आहे. परवा कॅबिनेटने त्याला मान्यता दिली, त्यामुळे आता कॅबिनेटने मान्यता दिल्यानंतर काही काळ तरी त्याच्या व्यवस्था करण्याकरता लागते. नाही, पण सर सध्या वाळू अवेलेबल नाही आहे ना, म्हणजे सीझन गेलाय. होईल, काळजी करू नका, होईल. नवीन नैसर्गिक आपत्ती निकषाचे कधीपासून लागू करण्यात ऑलरेडी केले. चला, धन्यवाद. 50,000 केले होते, ज्यांनी प्रामाणिकपणे खर्च करतो. मी अधिवेशनामध्ये घोषणा केली होती की मार्च एंडच्या आसपास केले जाईल. 16 एकूण 15.5 लाख लोक होते, त्यापैकी 12.5 लाख शेतकऱ्यांचे ऑलरेडी दिलेले आहेत. 1 लाख शेतकऱ्यांचे अजून व्हॅलिडेशन झालंय, तेही आता चाललेले आहेत. उरलेले जे काही 2-2.5 लाख शेतकरी आहेत यांचं अजून व्हॅलिडेशन होत नाहीये. त्या व्हॅलिडेशनचा प्रयत्न आम्ही करतो. त्यांनी काहींनी माहिती अर्धवट दिली आहेत, काहींनी जे आपले म्हणजे नियमित कर्ज भरण्याचे जे वर्ष आहेत त्या वर्षाच्या आधीचं वर्ष दिलेलं आहे, तर त्याचं सगळं व्हॅलिडेशन करू. पण आपण या गोष्टीवर निश्चित संतोष व्यक्त केला पाहिजे की आपण 15 लाखापैकी जवळजवळ 12-13 लाख लोकांच्या खात्यात पैसे टाकले. असं आहे की आता आम्ही त्याच्यावर लक्ष ठेवून आहोत. राज्य सरकारने आपली तयारी ऑलरेडी सुरू केली आहे, कारण असं आहे की मागच्या काळामध्ये आपण काही वर्ष अल निनोचे वर्ष बघितले आहे. आता 5-6 जे क्लायमेट मॉडेल आहेत त्यापैकी काही क्लायमेट मॉडेल हे अल निनोचं वर्ष असू शकतं असं प्रोजेक्ट करत आहे. आपल्या मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंटचं जी अंतिम माहिती ही 21 एप्रिलच्या दरम्यान आपल्याला त्या ठिकाणी मिळणार आहे. पण आपण ऑलरेडी मागच्या महिन्यातच मंत्रिमंडळ बैठकीत याची आपण चर्चा केली
त्यानुसार मुख्य सचिवांच्या अंतर्गत एक कमिटी बसवली आणि अल निनो सारखी परिस्थिती आली तर काय उपाययोजना केल्या पाहिजे, पाण्याची बचत कशी केली पाहिजे, आपल्याला काय काय करावं लागेल याची तयारी आपण करून ठेवतोय. मात्र या संदर्भात 21 एप्रिलला एकदा आपल्याला आपल्या मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंटने त्यांचा फायनल अंदाज दिला की मग किती डेफिसिट राहू शकतं याच्या आधारावर आपलं पुढचं प्लॅनिंग आपण करू. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सध्या नाशिक जिल्ह्यातल्या सटाणा तालुक्यातल्या शेतकऱ्यांच्या बांधावरती पोहोचलेले आहेत. अवकाळी पावसामुळे गारपिटीमुळे शेतकऱ्यांचं झालेलं नुकसान आणि त्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी म्हणून मुख्यमंत्र्यांनी हा आपला दौरा आज तातडीनं आयोजित केला आणि यावेळी शेतकऱ्यांचं सांत्वन करण्याचा ते प्रयत्न करत आहेत, समजून घेत आहेत की या अवकाळीमुळे शेतकऱ्यांचं कसं नुकसान झालेलं आहे. शेतकरी सुद्धा राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडे आपलं गाऱ्हाण मांडतोय, त्याचं झालेलं नुकसान मुख्यमंत्र्यांना सांगतोय. गेल्या 2 दिवसापासून राज्यातल्या अनेक भागामध्ये गारपिटीनं आणि अवकाळी पावसानं थैमान घातलं. अनेक जिल्ह्यांना याचा तडाखा बसला. सर्वाधिक नुकसान झालं ते म्हणजे नाशिक जिल्ह्यामध्ये आणि नाशिक जिल्ह्यातल्या या शेतकऱ्यांच्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी म्हणून राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आता थेट शेतकऱ्यांच्या बांधावरती पोहोचलेले आहेत. कालच्या अयोध्या दौऱ्यानंतर तातडीनं मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पाहणी करायला सुरुवात केलेली आहे. ज्या ज्या शेतकऱ्यांचं फळबागांचं नुकसान झालेलं आहे, कांदा पिकाचं नुकसान झालेलं आहे, भाजीपाल्याचं नुकसान झालेलं आहे, त्या शेतकऱ्यांनी मुख्यमंत्र्यांच्या समोर आपलं गाऱ्हाण मांडलेलं आहे. गेल्या महिनाभरामध्ये तब्बल 3 वेळा गारपीट झाली आहे नाशिक जिल्ह्यामध्ये. सलग 3ऱ्या दिवशी नाशिक जिल्ह्यातल्या ग्रामीण भागाला अवकाळी पाऊस आणि गारपिटीचा तडाखा बसला. नांदगाव, देवळा, कळवण, लासलगाव, येवला, मालेगाव या तालुक्यातील अनेक भागात जोरदार अवकाळीसह मोठ्या प्रमाणात गारपीट झाली. गारपीट इतक्या मोठ्या प्रमाणात झाली की काही भागात अक्षरशः बर्फाची चादर पाहायला मिळाली. पाऊस आणि गारपिटीचा सर्वाधिक फटका हा नांदगावच्या धनेर, लक्ष्मीनगर, घाटमाथा, नवसारी, बोलठाण, न्यायडोंगरी, गोडेगाव, वंजारवाडी यासह इतर गावांना बसला. तुफान गारपिटीमुळे शेतात गारांचा खच पडला. कांदा, गव्हासह आंबे, द्राक्ष आणि डाळिंब या फळबागांचं सुद्धा मोठं नुकसान झालंय. वारंवार येत असलेल्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकरी मिठाकुटीला आला असून तातडीनं पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकऱ्यांकडून केली जाते. हे दृश्य आपल्याला अतिशय बोलकी ठरतायत शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीचा अंदाज येण्यासाठी. नाशिक जिल्ह्यातल्या नांदगाव, देवळा, निफाड, सिन्नर, इगतपुरी, चांदवड, सुरगाणा, मनमाड, बागलाण या तालुक्यात अवकाळी पावसामुळे जोरदार हजेरी लावल्यानं शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं. अनेक ठिकाणी शेतात गारांचा खच पडला. त्यामुळे बळीराजा पूर्णतः उद्ध्वस्त झालाय. शेतकऱ्यांवर आत्महत्येची वेळ येऊ नये यासाठी सर्वतोपरी मदत करावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून सरकारकडे केली जाते. या शेतकऱ्यांना फक्त जीव द्यावा एवढंच बाकी राहिलेलं आहे. शासनाने ह्या शेतकऱ्यांच्या सगळ्या शेतकऱ्यांचे पंचनामे करून त्यांना काहीतरी नुकसान भरपाई द्यावी, मदत करावी, जेणेकरून त्यांना विष खायची पाळी येणार नाही. कृपया मी शासनाला हीच विनंती करेन का सर्व शासनाने सगळ्या शेतकऱ्यांना ज्यांचे म्हणजे जवळजवळ 100% शेतकऱ्यांचे नुकसान झालेले आहे आणि 100% पिकं 100% गेलेले तरी त्या शेतकऱ्यांना शासनाने कमीत कमी त्यांचा जीव जगल एवढी तरी मदत करावी अशी मी शासनाला विनंती करतो. जे झाडं असेल, तुमचं बटाटे असतील, कांदे असतील आणि ऊस असेल, ऊसाचं सुद्धा पान नाही राहिलं. ही गार बघा, सकाळी किती वाजले अजून पोतं गार आहे. सरकारला माझी कळकळीची विनंती की बार तुम्ही पंचनामे करून शेतकऱ्याला काही मिळत नाही. त्याचे लाखो रुपयाचं कर्ज त्याच्या बोकांडी आहे आणि शेतकऱ्याच्या जो तो काही माल घेतो त्या मालाला पिकवण्यासाठी जो त्याचं औषधं असतील, खतं असतील, इतके महागाचे इतका भरमसाठ लागवड होऊन लाखो रुपये खर्च होतात आणि सरकार पंचनामा केल्यानंतर 1000 रुपये, 2000 रुपये आणि 6 महिन्यानं देतं. वाशिमसह जिल्ह्याच्या मंगरुळपीर तालुक्यातल्या
हिसई, एडशी, कंझरा, जांभई, मोहगव्हाण, शेलू बाजार परिसरात मोठ्या प्रमाणात गारपीट आणि वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस पडल्यानं फळबागांचं मोठं नुकसान झालंय. तर गहू, ज्वारी, उन्हाळी मूग, बिजवाई कांदा, टोमॅटोसह भाजीपाल्यांचं मोठं नुकसान झाल्यानं या संकटातून सावरण्यासाठी त्यांना भरीव आर्थिक मदत देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. काही शेतकऱ्यांच्या शेतातले कलिंगड आणि खरबुजाचं नुकसान झालंय, तर काही शेतकऱ्यांच्या शेतातल्या पपईचं नुकसान झालंय. त्यामुळे कलिंगड, खरबूज, पपई फेकून देण्याची शेतकऱ्यांवर वेळ आली आहे. समोरचं नियोजन, समोरच्या खर्चाचं नियोजन त्या पपईच्या भरोश्यावर केलेलं आहे मी. पण कालच्या नैसर्गिक आपत्तीमुळं, नैसर्गिक पावसामुळं, पाऊस आला, गारा आल्या, वारा सुटला, त्याच्यामुळं माझं सर्व पपईचं पीक जमीनदोस्त झालेलं आहे. एक कवडीसुद्धा त्याच्यापासून वसूल होत नाही. त्याच्यामुळं समोरच्या आयुष्याचं, समोर जे काही ठरवलेलं आहे मी, समोर जे काही लोकांकडून पैसे घेतलेले आहे त्याचं देणं घेणं करणं, हे कसं करावं हेच आता समजून नाही राहिलेलं आहे. कालचं जे नैसर्गिक आपत्ती आणि गारपीट हवा अशी आली की त्या पूर्ण अवतानात करून टाकलं आणि बर्बाद करून टाकलं. त्या शेताला काहीच त्याच्यामध्ये आता घडत नाही. माझा खर्च कमसे कम 2.5 ते 3 लाख रुपये खर्च मी या शेतामध्ये केलेला आहे. टरबूज आणि खरबूज हे दोन्ही पिके म्हणजे याच्यामध्ये आता एक कवडीचा मी पैसा निघणं मला वाटत नाही की निघेल म्हणून. हे बीडच्या आष्टी तालुक्यात गारपिटीमुळे शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालंय. केरूळ गावात सातत्यानं कोसळणाऱ्या पावसामुळे शेतकऱ्यांचं हातचं पीक गेलंय. शेतकऱ्यांनी मोठ्या कष्टानं 5 एकरावर द्राक्षाची बाग फुलवली. मात्र अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचं लाखो रुपयांचं नुकसान झालंय. हातातोंडाशी आलेला घास हिरवल्यानं शेतकऱ्यांसमोर आर्थिक संकट उभं राहिलंय. दोन वर्ष झाले 1 रुपयाचा मला अजून उत्पन्न नाही. आता मिळणारं उत्पन्न होतं आमचं फळ सगळं वाया गेलं. याच्यामुळे आम्ही जास्त जास्त गिरा होतात. आमच्या सरकारला विनंती करतो की आमची लवकर काही ना काही बघावं अशी आमची विनंती आहे. असं आमची मागणी आहे शेतकऱ्यांची. अवकाळी पाऊस येऊन भलतंच नुकसान करून टाकलं आहे. याला 5 एकरला माझा 10 लाख रुपये खर्च झाला आहे. 20 लाख रुपये उत्पन्न अपेक्षित होतं याचं, परंतु ह्या अतिवृष्टीमुळं 20 लाख रुपयाचा तोटा झाला आहे माझा पूर्ण. शासनाने आम्हाला चांगले नुकसान भरपाई द्यावी अशी विनंती आहे. शेतीच्या वादातून 2 गटात तुंबळ हाणामारी झाल्याची घटना नाशिक जिल्ह्याच्या चांदवडच्या शिंगवेळ इथं घडली. दोन्ही गटांनी एकमेकांवर लाठ्या-काठ्याने हल्ला केला. या हल्ल्यात 3 जण गंभीर जखमी झाले असून त्यांना शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. पोलिसांनी दोन्ही गटाच्या 10 लोकांवर गुन्हा दाखल केलाय. यानंतरची बातमी एका अजब मागणीची आहे. भैरवनाथाच्या यात्रेत नृत्यांगना नाचवण्यासाठी परवानगी द्या या मागणीसाठी ग्रामस्थ आक्रमक झालेत. बीडच्या आष्टी तालुक्यातल्या वाळुंज इथं भैरवनाथांच्या यात्रेला सुरुवात झाली आहे. यात्रेत नृत्यांगना नाचवण्याची 200 वर्षांची परंपरा आहे. मात्र प्रशासनानं यावर बंदी घातल्यानं भाविकांकडून संताप व्यक्त होतोय. 250 वर्षाची परंपरा आहे. प्रत्येक फडात, डोणगावचा फड असो, जामगावचा असो, प्रत्येक फडात नर्तिका नाचत होत्या. ही परंपरा बंद पडायला लागली. 5 वर्षापासून नर्तिका नाचून देत नाहीत. प्रशासन आम्हाला अडथळा करतंय. याच्यावर काहीतरी शासनाने निर्णय घ्यायला पाहिजे. हिंगणी आमच्या आष्टी तालुक्यातलंच गाव आहे. ह्या दोन्ही गावात नर्तिका का नाचल्या, मग आमच्या वाळूंमध्येच का नको? आमच्या गावावर असा अन्याय का करता तुम्ही? त्या गावचे ग्रामस्थ नाराज नसून टोटल 9 गावचे लोक नाराज आहेत. वर्षापासून असे आहे की संध्याकाळी 10 वाजता यात्रा चालू होती आणि शासनाच्या नियमाप्रमाणे 10 वाजताच डॉल्बी काय ते साऊंड सिस्टीमला परवानगी नाही आणि यात्रा 10ला सुरू होते आणि शासनाच्या नियमाप्रमाणे 10 वाजताच बंद होती. त्याच्यामुळं हे परंपरा कोणाला बंद करता येत नाही, तर ही परंपरा अशी चालू ठेवण्यात यावं. गावकऱ्यांची ही नाराजी प्रशासन कशी दूर करतं पाहणं महत्त्वाचं आहे.
पुढच्या बातमीकडे. संपूर्ण भुसावळ शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या नगर परिषदेची विहीर अचानक आटली आहे. त्यामुळे भुसावळकरांना पाण्याची भीषण टंचाई भासण्याची शक्यता आहे. नगर परिषदेच्या याच विहिरीतून दररोज 70 ते 80 टँकर टंचाईग्रस्त भागात पाणी पुरवठा केला जातो. मात्र शेकडो वर्ष जुनी विहीर ऐन एप्रिलमध्ये अचानक आटल्यानं नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागण्याची शक्यता आहे. या विहिरीने संपूर्ण शहराला पाणी पाजलेलं आहे आणि तिच्यामधलं पाणी 24 तास जरी उपसलं तरी कमी होत नव्हतं. परंतु आज दुर्दैवानं हे आमचं बॅड लक आहे, आमचं दुर्दैव आहे की ती विहीर आज आटलेली आहे. खरं म्हणजे ज्या प्रमाणात प्रचंड उपसा होतोय आणि त्या मानाने जमिनीत पाणी जात नाही, हा त्या पाठीमागचं कारण आहे. कारण आपण माणसं आपल्या हव्याच्या पोटी प्रचंड उपसा करतो, परंतु त्या मानाने जे पाणी आहे ते जमिनीमध्ये जात नसल्यामुळे हे झिरे आहेत हे जिवंत झरे सुद्धा आटलेले आहेत. गुजरातच्या कच्छमध्ये घडलेल्या भीषण अपघाताचा व्हिडिओ समोर आलाय. भरधाव कार चालकानं पादचाऱ्याला उडवलं असून ही घटना परिसरातल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. चालकाचं नियंत्रण सुटल्यानं हा अपघात झाला असून यात गंभीर जखमी झालेल्या व्यक्तीला तातडीनं रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. नवी मुंबईमध्ये अनेक भागात आज आणि उद्या पाणी पुरवठा बंद राहणार आहे. जलवाहिनीच्या दुरुस्तीच्या कामामुळे पाणी पुरवठा खंडित करण्यात येणार असल्यानं नागरिकांनी पाणी जपून वापरावं असं आवाहन करण्यात आलंय. तर आज आणि उद्या असे 2 दिवस पनवेलकरांना सुद्धा पाणी पुरवठा केला जाणार नाहीये अशी माहिती महानगरपालिकेनं दिली आहे. पाणी पुरवठा जलवाहिनी यांची दुरुस्तीची कामं सुरू असल्यामुळे पाणी कपात करण्यात आल्याचं सांगण्यात आलंय. भुसावळमध्ये खंडेरायाच्या यात्रेला भाविकांनी मोठी गर्दी केल्याचं पाहायला मिळतंय. यात्रेच्या निमित्तानं 12 गाड्या ओढण्याची परंपरा असून मंदिरात विधिवत पूजेच्या नंतर कालिका माता मंदिरापासून 12 गाड्या ओढण्याचा कार्यक्रम सुरू झाला. दरम्यान वराडसिंग आणि गोजोरे या सुनसगातील नागरिकांनी यात उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला. मुळशी तालुक्यात ग्रामदैवतांच्या यात्रेचा मोठा जल्लोष सुरू आहे. करमोळी गावच्या श्री काळ भैरवनाथ यात्रेच्या निमित्तानं भैरोबाला अभिषेक घालण्यात आला, तर रात्री पालखी निघाली. यावेळी भाविकांनी कीर्तन भजन केलं. यात्रेच्या निमित्तानं संपूर्ण मंदिरावर रंगीबेरंगी विद्युत रोषणाई करण्यात आली. रत्नागिरी जिल्ह्यातल्या अंजर्ले दुर्गादेवी रथ उत्सव उत्साहात संपन्न झाला. सालाबाद प्रमाणे याही वर्षी हजारो भाविकांच्या उपस्थितीत दुर्गादेवीची रथ उत्सव यात्रा पार पडली. या रथ उत्सवासाठी पंचक्रोशीतील नागरिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. बुलेटिनमध्ये घेतोय एक छोटासा ब्रेक, पण ब्रेकवर जाता जाता बघूया बैलगाडा शर्यतीची ही बातमी. देशातील सगळ्यात मोठ्या बैलगाडी शर्यतीमध्ये पुण्याच्या मुळशी इथल्या बकासूरनं मैदान मारलंय. मुळशीच्या मोहिल शेठ धुमाळ यांचा बकासूर थार गाडीचा मानकरी ठरलाय. सांगलीत डबल महाराष्ट्र केसरी पैलवान चंद्रहार पाटील युथ फाउंडेशनच्या वतीनं विट्याच्या भाळवणी इथं जंगी बैलगाडी शर्यत पार पडली. रुस्तुमे हिंद बैलगाडी शर्यतीत सुमारे 200 बैलगाड्या सहभागी झाल्या. त्यातली ही खास दृश्य ज्यानं आपल्या मालकाला थार गाडी मिळवून दिली.
ब्रेकनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. वर्षानुवर्ष वीज निर्मिती क्षमतेत देशात आघाडीवर असलेला महाराष्ट्र यंदा पिछाडीवर गेलाय. 2022च्या मध्यापर्यंत महाराष्ट्राची स्थापित वीज निर्मिती क्षमता 36,120 मेगावॅट इतकी होती. नव्या आकडेवारीनुसार सध्या गुजरात राज्य वीज निर्मिती क्षमतेत 1 नंबर ठरलंय. त्यांची एकूण वीज निर्मिती क्षमता आता 37,350 मेगावॅट इतकी झाली आहे. त्यामुळे महाराष्ट्र दुसऱ्या क्रमांकावर फेकला गेलाय. देशाची विजेची एकूण मागणी 2.5 लाख मेगावॅटच्या घरात असून त्यात महाराष्ट्र आघाडीवर असून दैनंदिन कमाल मागणी 28,000 मेगावॅटहून अधिक आहे. तर गुजरात, मध्य प्रदेशसह इतर मोठ्या राज्यांच्या विजेची मागणी 12 ते 15,000 मेगावॅटच्या घरात असते. राज्यात कोरोना आणि H3N2 या दोन्ही आजारांचे रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळत आहेत. दोन्ही आजारांची लक्षणं जवळजवळ सारखीच असल्यानं उपचार करताना डॉक्टरांचा गोंधळ उडतोय. त्यामुळे आता संशयित रुग्णांच्या दोन्ही चाचण्या करण्याचा डॉक्टरांनी भर दिलाय. या दोन्ही आजारांमध्ये रुग्णांना खोकला, ताप, धाप लागणं, घसा खवखवणं आणि सर्वसाधारण लक्षणं दिसून येतात. कोरोना रुग्णांमध्ये न्यूमोनियाची लक्षणं दिसून येत नाहीत. त्यामुळे हा फारसा धोकादायक नसला तरी बायोफायर ही चाचणी करायला प्राधान्य दिलं जात आहे. आपण एकदा लक्षणं बघूया. कोरोनाची लक्षणं काय सध्या? तर तीव्र असा ताप, धाप लागणं, घसा खवखवणं, सततचा खोकला, चव गंधाची जाणीव न होणं, श्वास घ्यायला त्रास होणं. तर H3N2 ची लक्षणं काय? तर सततचा खोकला, 3 ते 5 दिवस थंडी, ताप, धाप लागणं, घसा खवखवणं, मळमळ, अंगदुखी, अतिसार अशी वेगवेगळी लक्षणं सध्या H3N2 ची आहेत. देशभरात एकूणच कोरोनाचा धसका वाढताना दिसतोय. कोरोना रुग्णांच्या संख्येत दिवसागणिक वाढ होत चालली आहे. त्यामुळे लोक आता भयभीत झालेत. गेल्या 24 तासात देशभरात 5,357 नव्या कोरोना बाधितांची भर पडली आहे. कोरोनानं देशामध्ये पुन्हा एकदा हातपाय पसरवायला सुरुवात केली आहे. त्यामुळे हरियाणा, केरळ, पुदुच्चेरीमध्ये खबरदारीच्या उपाययोजना म्हणून मास्क सक्ती लागू करण्यात आली आहे. केरळ राज्यात 60 वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्या आणि गंभीर आजार असलेल्या नागरिकांना मास्क घालणं बंधनकारक करण्यात आलंय. अनेक राज्यांनी कोरोना संसर्ग रोखण्यासाठी उपाययोजना करायला सुरुवात केली आहे. कोरोना रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत चालल्यानं केंद्र सरकारची सुद्धा चिंता वाढली आहे. या सगळ्या घडामोडींसोबत बुलेटिनमध्ये आपण इथेच थांबतोय. ताज्या घडामोडींसाठी बघत रहा न्यूज 18 लोकमत.